आज स्पेशल डे आहे. माझा पहिल्यांदा लॉंग ब्लॉग आहे. आम्ही पहिल्यांदा काढते. सो आम्ही जात आहोत आता हॉटेल आशीर्वादला अनलिमिटेड थाळी खायला. म्हणजे चिकन तर आमचं फेवरेट आहेच, पण आम्ही जाणारच सगळे आमचे रूममेट जाणारच चिकन खायला. बघत राहावा. मला सगळीजण बघतात मी असं व्हिडिओ करते तर, कारण पहिल्यांदा करते ना तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये फक्त असे शॉर्ट दाखवते आणि बंद करते. आपण भेटूयात गाईस. आय डोंट नो गाईज, मला सगळीजण अशी का बघतात. मी एकदम उंचावर आहे ना म्हणून खूप जण बघतात. मला भारी वाटतं. असं वाटतं की लाईक मी कुठली तरी महाराणी आणि सिंहासनावर बसण्यासाठी मला बघतात. मागे फिरून फिरून बघतात सगळी. सो गाईज आता मी बिल्डिंग खाली आलेली आहे. आमच्या माझे रूममेट्स होते तिथून आम्ही जाणार आहे. बघू आता कसं जायचं अजून ठरलं नाही आहे. फक्त एवढंच ठरलं की तिथं जायचं आहे, कारण तिथे अनलिमिटेड थाळी एवढी खतरनाक मिळते ना. लाईक सुक्कं चिकनच तिथे पाव किलोच्या वरती मिळतं आणि तेच खाण्यासाठी आम्ही सगळे तिथं जातो. चिकन तुम्हाला माहिती आहे आम्हाला किती आवडतं. दर 2 दिवसातून आमच्या रूममध्ये चिकन बनतंच आणि आम्ही तेच खायला जाणार आहे. स्पेशली चिकन, अळणी भात, अळणी रस्सा, परत तिखट रस्सा आणि भाकरी किंवा चपाती असते. तुमच्यावर डिपेंड असते की तुम्हाला काय खायचं आहे. आम्ही तर भाकरी खातो, 1 किंवा 2च भाकरी खातो. त्याच्यानंतर आमचं पोट पॅक होतं. बघूयात अजून काय काय. सो इथे सगळे हळूहळू जमा होतोय आम्ही. आणि आमचा सेकंड ब्लॉगर पण आला आहे. ब्लॉग सुरू कर ना. सेकंड ब्लॉगर पण आला आहे आमचा आणि बाकीचे दोघे तिकडे गेला. ब्लॉगर इन वन फ्रेम. आणि इथं आमचा हा सगळी भेटूच आपण. ब्लॉग काढतोय. ब्लॉग 2 ब्लॉग चालू आहे. इथे माझा ब्लॉग चालू आहे. इथे आमचा ब्लॉग चालू आहे. तुम्हाला दाखवतो आम्ही कुठे जाणार आहोत आणि काय खाणार आहोत आणि किती मजा करणार आहोत. आणि हे तुम्ही बघू शकता माझी. दिस इज माय बाईक ॲक्च्युली. ओनर आम्ही आहोत बाईकचे. ओके. आम्ही असं मला बसायला येत नाही. आणि तुमच्या चॅनेलचं नाव कधीपासून ही ॲश पवार झालंय? कसं वाटलं ती बघून? रिॲक्शन दाखव. आता कसं केलं तसं दाखव. ते बघितलं. चले एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग के वजह. गाईज खरंच मी शॉक झाले, कारण मला एक्सपेक्ट नव्हतं हे. मी त्या दिवशी बघितली गाडी पार्किंग मध्ये, पण मला दिसलं नाही. अशी तू नीट बघितलंच नाही. ती काल टाकले संध्याकाळी. हे तू दुपारी बघितलं असेल. गाडी. वाव भाई खरंच. तुम्हाला काय बघायचं ह्याच्यावर ब्लॉगर? नाही तर माझं नावाची नेम प्लेट आहे छोटीशी, निया डायरीज म्हणून. बस. ओके. जायचं आमच्या दोघी या कोणाकडून गाडी घेऊन आला. गाडी घेऊन आला तर आतमध्ये घे दिशा. शायनिंग तर बघा. गाडी चढवत नाही आणि मॅडमला गाडी चालवायची आणि ही मागणं धक्का द्यायला जाते. म्हणजे किती इज्जत काढते ते बघा एकमेकींची. किती इज्जत काढते ते एकमेकींना धक्का देऊन गाडीला. गाडी काढायला येत नाही. चल ना सोबत जायचं दिशा. हेवी ड्रायव्हर ऑन द फ्लोर गाईज. खतरनाक ड्रायव्हर आहे हा. खतरनाक ड्राइवर है. पापा की परिया गाड़ी चला रही है. फेरी टेंस. किती धडकतंय ते पण. तर गाईस तुम्ही बघू शकता नरेगावचं ट्रॅफिक एवढं सारं आहे. एवढं ट्रॅफिक पार करून आम्हाला जायचं आहे आमच्या डेस्टिनेशनला. म्हणजे आम्हाला थाली खायची. आम्हाला माहिती नाही काय चटोरी जीभ आहे आमची. पाहिजे म्हणजे पाहिजेच. असं नाही की चला उद्या जाऊया नेक्स्ट टाइम जाऊया. नाही, ऑन द स्पॉट आमचा प्लॅन ठरतो आणि ऑन द स्पॉट आम्ही जातो.
सो इथे एक आता छोटासा प्रॉब्लेम झाला होता. ही जी हेवी ड्रायव्हर आहे त्यांनी ॲक्टिवा स्कूटी घेऊन आलेले आहेत. मध्ये रस्ते ती बंद पडली म्हणून वापस द्यायला आलेत. ते कुठे जिथं आम्ही एरियामध्ये राहतो तिथे परत द्यायला आले. इथून दुसरी स्कूटी घेऊन परत खाली आल्यात हॉटेलपेक्षा. आणि इथं छोटंसं दगी केवढं जाड हे चिकन खाऊन खाऊन झालं. काय आम्हाला अजून आमचा नंबर आला नाही. गाईज मग आम्ही काय करू म्हणून आम्ही फक्त बसून घेतलं, वाट बघत बसले. आम्ही फक्त वाट बघतोय की आमचा नंबर कधी येतो म्हणून गाईज पाटीलवाड्यामध्ये. एवढा वेटिंग करून आम्हाला सीट मिळाली. आमची निशा तसं घ्यायला नाही का मसाज करायला छान असतं म्हणून मी पण घेतला, पण मी चोरून दिला कारण इथं वरती CCTV आहे आणि मी नेमकी दिसते CCTVच्या आखेच्या खाली पुरा. दादा हाय कर. हाय म्हटलं, हाय कर. हाय. मुझे अपने घर जाना है, मुझे घर जाना है. सो इथे आमचे हळूहळू प्लेट आता सजवत आहेत चिकननी. इथे पहिला तर दिला आहे अळणी रस्सा. इतका छान होता ना हा अळणी रस्साच, काय खतरनाक होता. टेस्टच वेगळी होती त्याची, म्हणजे बाकीचं कम्पेअर करण्यापेक्षा हे खूप छान होतं. मला तर खूप आवडलं इथला रस्सा. खरं सांगू का, आशीर्वादपेक्षा 100% चांगली आहे, म्हणजे 10 पटीने चांगली लागते. एकदम टेस्ट. आशीर्वाद ते असं बुराई केल्यासारखं म्हणून मी काय बोलणार नाही, तुम्ही समजून घ्या. तर इथे आता आमची प्लेट सजवली आहे. चिकन आहे, रस्सा आहे आणि पांढरा रस्सासुद्धा आहे. ऑप्शनल रोटी पण होती, बट मला रोटी जादा आवडते सो मी रोटी घेतली. भाकरी मला आवडत नाही जास्त खायला. इथे मी एक बाईट खाल्ली. इतकं छान लागत होतं ना चिकन यार, म्हणजे बाकीच्या हॉटेलला मागे सोडलं एवढं, तर मला तर आवडलं. माझ्याकडून 10 on 10 आहे त्या हॉटेलला. हॉटेल पाटीलवाडा एक नंबर होतं, मला तर आवडलं. माझ्याकडून 10 on 10 आहे या हॉटेलला. पाटीलवाडा मस्ट बी विजिट. छान आहे, ॲफोर्डेबलसुद्धा आहे, पोट भरून आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला रोटी मिळेल, भाकरी मिळेल, चपाती मिळेल आणि भाकरी पण आपल्याला 2 टाईपमध्ये मिळतात. एवढं पोट पॅक झालंय आमचं, आम्हाला चालायला येत नाहीये. मी 4 भाकरी खाल्ले, मी 7 दिवसाला 10 भाकरी खाल्ल्यात आणि मी तर 20 खाल्लेत. आमचं जेवण झाल्यानंतर आम्ही ह्या लेकवरती आलो. मोस्टली पीपलला माहितीच असेल पुण्यामध्ये जे राहतात त्यांना, जांभूळवाडीचं लेक खूप फेमस आहे. रात्रीचं तेवढं छान दिसतं ना, काही विषयच नाही. तर काही तसं आम्ही आलो आहोत आमच्या रूमवरती. आता आपण भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. बाय.